विरार पश्चिमेतील म्हाडा इमारतीत आग. देवघरातील दिव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सुदैवाने जीवितहानी टळली. विरार पश्चिमेतील म्हाडा इमारत क्रमांक 7 मधील एका फ्लॅटमध्ये आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार हॉलमधील देवघरात लावलेल्या दिव्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. विरार पश्चिम येथील म्हाडा इमारत क्रमांक 7 मधील फ्लॅट क्रमांक 601 मध्ये अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला माहिती दिली. प्राथमिक तपासात हॉलमधील देवघरात लावलेल्या दिव्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने काही क्षणातच घरातील साहित्याला वेढा घातला. विशेषतः घरातील दूरदर्शन संच पूर्णपणे जळून खाक झाला असून इतर काही घरगुती वस्तूंचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन वाहन क्रमांक MH48 CQ2260 घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझविण्याचे काम सुरू केले आणि काही वेळेतच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे आग इतर फ्लॅटमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले. या बचाव आणि अग्निशमन मोहिमेत प्रभारी केंद्र अधिकारी किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निवीर दर्शन म्हात्रे, गौरव पाटील, हर्षद पाटील, पनिश सातवी, विदेश पाटील तसेच वाहन चालक संजय गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आग पूर्णपणे विझल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक सुरक्षितपणे स्थानकात परतले.